हे सांगताना आजही मला एक वेगळाच अभिमान वाटतो. कारण पांढऱ्या युनिफॉर्ममध्ये उभं राहणं म्हणजे केवळ एक नोकरी नाही, ते जबाबदारीच, कमालीच्या आणि संयमाचं अथांग माणुसकीचं प्रतीक आहे. पण या युनिफॉर्मखाली सुद्धा एक धडधडणारं मन असतं, ज्याच्या भावनाकडे जगाचं फारसं लक्ष नसतं. मी अनुजा, एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ICU नर्स म्हणून काम करते. आमचं आयुष्य म्हणजे धावपळ, औषधांचा वास आणि रुग्णांच्या सेवेत व्यतीत होणारे 24 तास. कधी दिवस कधी रात्र, आम्हाला वेळेचं भान नसतं. तो दिवस होता 15 ऑगस्टचा. सगळीकडे सुट्टीचं वातावरण होतं, पण हॉस्पिटलमध्ये मात्र नेहमीसारखीच घाई होती. काही गंभीर रुग्णांची परिस्थिती पाहता मला आणि डॉक्टर अथर्व यांना नाईट शिफ्टला थांबायला लागलं होतं. डॉक्टर अथर्व हॉस्पिटलचे सर्वात हुशार कार्डिओलॉजिस्ट, दिसायला शांत, शिस्तप्रिय आणि कामाच्या बाबतीत अतिशय कडक. रुग्णांशी बोलताना त्यांच्या आवाजात एक वेगळाच आधार असायचा, जो समोरच्याला अर्धा आजार विसरायला लावायचा. सर्व नर्सेस त्यांचा खूप आदर करायच्या, पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरासोबतच एक वेगळी ओढ निर्माण झाली होती. मी गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या टीममध्ये होते, पण त्यांच्याशी कामाव्यतिरिक्त फारसं बोलणं कधीच झालं नव्हतं. रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एक गूढ शांतता पसरली होती. फक्त ICUच्या मॉनिटर्सचा बीप बीप असा लयबद्ध आवाज येत होता. बाहेर पावसाची संततधार सुरू होती. मी राऊंड मारून आले आणि पाहिलं, अथर्व सर त्यांच्या कॅबिनमध्ये बसून काहीतरी गंभीरपणे फाईल्स चेक करत होते. एवढा वेळ झाला तरी त्यांनी विश्रांती घेतली नव्हती. मी थोडा विचार केला आणि मग हळूच कॅबिनच्या दारावर थाप मारली. सरांना चष्मा खाली केला आणि माझ्याकडे पाहिलं. हो अनुजा, बोला. काही इमर्जन्सी आहे का? नाही सर, सगळं स्थिर आहे. पण तुम्ही खूप वेळापासून काम करताय. कॉफी घेणार का? मी थोड्या संकोचाने विचारलं. सरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि खुर्चीवर मागे रोलून बसले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मला पाहून त्यांनी एक मंद स्मित केलं. अनुजा, थँक्यू. खरंच यावेळी कॉफीची खूप गरज आहे. चल आपण कॅन्टीनमध्ये जाऊया. इथे बसून डोकं सुन्न झालंय. आम्ही दोघेही कॅन्टीनमध्ये गेलो. रात्रीच्या त्या प्रहरात कॅन्टीनमध्ये शांतता होती. पावसाचा आवाज खिडकीतून स्पष्ट ऐकू येत होता. 2 वाफळलेले कॉफीचे कप आमच्यासमोर होते. अनुजा, तुला कधी वाटतं का की या आपण पांढऱ्या भिंतींच्या जगात स्वतःला हरवून बसलोय? सरांनी अचानक विचारलं. लोकांना वाटतं आपण मशीन आहोत, पण आपल्यालाही कधीतरी थकवा येतो. कधीतरी असं वाटतं की कुणीतरी फक्त आपल्यासाठी 2 शब्द मायेने बोलावे. मी त्यांच्याकडे पाहत राहिले. ज्या डॉक्टरांना मी नेहमी कडक शिस्तप्रिय पाहिलं होतं, त्यांच्या मनात इतकी हळवी कोपर असेल असं मला वाटलं नव्हतं. हो सर, वाटतं कधीकधी, पण तुमचं काम बघून आम्हाला प्रेरणा मिळते. मी म्हटलं. सरांना कॉफीचा एक घोट घेतला आणि खिडकीबाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत म्हणाले, प्रेरणा मिळते हे चांगलं आहे, पण आज शांततेत मला जाणवतंय की माझं आयुष्य फक्त पेशंटच्या फाईल्समध्ये अडकले का? आज तुझी सोबत आहे म्हणून हे बोलायला मिळते, नाहीतर मी कायम एकटाच असतो. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनात काहीतरी हललं. कॅन्टीनमधली ती मंद प्रकाश, कॉफीचा सुगंध आणि सरांच्या आवाजातील ती ओढ. वातावरणात एक वेगळी धुंदी निर्माण झाली होती. आम्ही तिथे बसून तासनतास बोलू शकतो असं मला त्या क्षणी वाटलं. कॅन्टीनमधली ती कॉफी आणि डॉक्टर अथर्व सरांशी झालेल्या त्या गप्पांमुळे माझ्या मनावरचा ताण कुठेतरी हलका झाला होता. पण आम्हाला जाणीव होती की आम्ही ड्युटीवर आहोत. बाहेर पावसाचा जोर आता थोडा ओसरला होता, पण हॉस्पिटलच्या शांत कॉरिडॉरमध्ये एक वेगळीच गंभीरता होती. अनुजा, कॉफी छान होती, थँक्यू. पण आता वेळ झाली आहे, चल एकदा राऊंड मारूया. रात्रीच्या या प्रहरात पेशंटच्या पॅरामीटर्सवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. सर खुर्चीवरून उठत म्हणाले. आम्ही दोघेही कॅन्टीनमधून बाहेर पडलो. वॉर्डमध्ये जाताना सरांच्या पावलांचा आवाज त्या शांततेत घुमत होता. मी त्यांच्या मागे चालत होते. ICUच्या दरवाजा ढकलून आम्ही आत शिरलो. तिथे एक मॉनिटर्सचा बीप बीप असा लयबद्ध आवाज येत होता. प्रत्येक बेडपाशी जाऊन सर बारकाईने निरीक्षण करत होते. बेड नंबर 4 पाशी आल्यावर सर थांबले. तिथे एक मध्यमवर्गीय गृहस्थ होतं, ज्यांची शस्त्रक्रिया नुकतीच झाली होती. सरांनी त्यांचा ECG ग्राफ पाहिला आणि माझ्याकडे वळून बघितलं. अनुजा, इकडे ये, हे बघ. सरांनी स्क्रीनकडे बोट दाखवत म्हटलं. मी त्यांच्या जवळ गेले. सर मला ECGमधील त्या गुंतागुंतीच्या रेषा समजावून सांगू लागले. हे बघ, ही जी जाणारी रेषा आहे तिला P वेव्ह म्हणतात.
जर यात थोडाही बदल झाला तर समजायचं की हृदयाच्या वरच्या कप्प्यात काहीतरी गडबड आहे. तुला हे वाचता आलं पाहिजे. कारण नर्स म्हणून तू इथे 24 तास असतेस. माझी नजर चुकली तरी तुझी नजर चुकता कामा नये. सरांचा आवाज खूप शांत पण तितकाच आश्वासक होता. ते मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होते. शिकवताना ते इतके मग्न झाले होते की त्यांचं पूर्ण लक्ष फक्त ग्राफवर आणि माझ्यावर होतं. अनुजा, इंजेक्शन देणं किंवा मलमपट्टी करणं हे काम सोपं आहे. पण पेशंटच्या शरीरातील हे छोटे छोटे बदल टिपणं हीच खरी कला आहे. तू यात निष्णात झाले पाहिजेस, सर माझ्या अगदी जवळ उभे राहून सांगत होते. त्यांच्या बोलण्यातून मला त्यांच्या कामाबद्दलचा आदर स्पष्ट जाणवत होता. मी सरांच्या सूचना नीट ऐकून घेत होते. सरांनी माझ्या हातात स्टेटोस्कोप दिला. हे घे एकदा आणि स्वतः चेक कर. ठोके नीट ऐकू येतात का बघ. मी स्टेथोस्कोप लावला आणि पेशंटच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न केला. सर थोडे अनियमित वाटत आहेत का, मी विचारलं. सरांनी माझ्याकडे पाहून कौतुकाने मान हलवली. अगदी बरोबर, म्हणूनच तुला हे शिकवणं गरजेचं होतं. तुला समजलं असेल, आपण इथे फक्त नोकरी करत नाही तर एका जीवाचं रक्षण करतोय. त्या रात्री सरांनी मला अशा अनेक तांत्रिक गोष्टी शिकवल्या ज्या मला पुस्तकात कधी इतक्या चांगल्या प्रकारे समजल्या नव्हत्या. राऊंड मारता मारता आम्ही प्रत्येक पेशंटची स्थितीच तपासली. सरांच्या त्या शिकवणीत एक वेगळीच ओढ होती. ती ओढ ज्ञानाची होती आणि एकमेकांबद्दलच्या आदराची होती. सकाळचे 5 वाजले होते. राऊंड संपवून आम्ही पुन्हा नर्स स्टेशनपाशी आलो. रात्रभर सतत उभा राहून आणि लक्ष केंद्रित करून काम केल्यामुळे माझे पाय थोडे जड झाले होते. थकली आहेस का, सरांनी माझ्याकडे बघून विचारलं. थोडं सर, पण आज खूप काही नवीन शिकायला मिळालं, मी हसून म्हटलं. सरांनी माझ्या खांद्यावर हलकासा हात ठेवला, जो खूपच प्रोफेशनल पण तितकाच आश्वासक होता. गुड जॉब अनुजा, तू एक उत्तम नर्स होशील, यात मला शंका नाही. सकाळची किरणं आता हॉस्पिटलच्या काचावर पडू लागली होती. रात्र संपत आली होती, पण या रात्रीने आम्हाला कामाच्या आणि भावनेच्या एका वेगळ्याच पातळीवर आणून ठेवलं होतं. सकाळचे 5:30 वाजले होते. रात्रभर हॉस्पिटलच्या त्या शांततेत डॉक्टर अथर्व सरांनी मला जे काय वैद्यकीय बारकावे शिकवले त्याने माझे मन त्यांच्याबद्दलच्या आदराने भरून गेलं होतं. पण फक्त आदरच नाही तर त्या पांढऱ्या कोटाच्या मागे असलेला एक हळवा आणि जबाबदार माणूस मला आज पहिल्यांदा पूर्णपणे उमजला होता. आम्ही राऊंड संपवून नर्स स्टेशनपाशी आलो. वॉर्डमध्ये आता हळूहळू हालचाल सुरू झाली होती. बाहेर पावसाने विश्रांती घेतली होती आणि धुक्याची एक पांढरी चादर पसरली होती. थँक्यू सर, आज तुम्ही मला जे काय शिकवलं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, मी फाईल सावरत म्हटलं. सरांनी माझ्याकडे पाहिलं. अनुजा, तू खूप मेहनती आहेस. शिकवताना तुझ्या डोळ्यांत जी जिद्द दिसते ती मला खूप आवडते. असेच नर्स हवेत आपल्याला, सर आश्वासक स्वरात म्हणाले. त्या क्षणी माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मनात आलं, काही गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा त्या बोलून दाखवलेलं चांगलं. डॉक्टर नर्सचं नातं व्यावसायिक असतं, पण मनाच्या तारा कधी जुळतात हे कोणाला कळत नाही. सर, एक विचारू का, माझा आवाज थोडा थरथरत होता. हो विचार ना, सर त्यांच्या बॅगमध्ये स्टेथोस्कोप ठेवत म्हणाले. मी एक दीर्घ श्वास घेतला. सर, आजची रात्र माझ्यासाठी फक्त एक ड्युटी नव्हती. तुमच्यासोबत काम करताना तुमच्या त्या बोलण्यातून मला असं जाणवलं की तुम्ही जेवढे बाहेरून कडक आहात तेवढेच आतून एकटे आहात. आणि मी थांबले. सरांनी त्यांचं काम थांबवलं आणि माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. बोल अनुजा, थांबलीस का. सर, मला माहीत नाही हे कसं सांगायचं, पण गेल्या काही महिन्यांपासून मला तुमच्याबद्दल जे वाटतंय ते आज मला राहवलं नाही. तुमच्या कामावरचं प्रेम, तुमचा स्वभाव आणि आजची ही रात्र. सर, मला तुमच्या आयुष्याचा भाग व्हायला आवडेल. म्हणजे सर, तुमची परवानगी असेल तर. तर आपण त्या नात्याला लग्नाचं स्वरूप देऊ शकतो का. माझे शब्द ऐकून सरांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणभर बदलले. वॉर्डमध्ये एकदम शांतता पसरली. माझे पाय भीतीने लटलटत होते, पण डोळ्यात एक प्रकारची स्पष्टता होती. सरांनी खुर्ची ओढली आणि ते बसले. त्यांनी काही वेळ खाली पाहिलं आणि मग माझ्याकडे बघून हळूच हसले. अनुजा, तू खूप धाडसी आहेस. या हॉस्पिटलमध्ये आजवर अनेकांनी माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या, पण इतकं स्पष्टपणे आणि इतक्या आदराने कुणीच विचारलं नव्हतं. ते पुढे म्हणाले, लग्नाचा विचार हा खूप मोठा निर्णय असतो, पण तुझ्यासारखी समजूतदार आणि कामावर प्रेम करणारी मुलगी कोणाला नको असेल. पण लग्नाआधी
मला तुझ्याशी काही तुझ्या घरच्यांशी सविस्तर बोलायला आवडेल. आपण ही घाई नको करायला. पण तुझ्या या प्रस्तावाचा मी नक्कीच सकारात्मक विचार करेन. सरांच्या या उत्तराने माझ्या काळजाचा आनंदाला लहरी उमटल्या. त्यांनी माझा अपमान केला नाही किंवा मला कमी लेखलं नाही. उलट माझ्या भावनांचा सन्मान केला. पण अनुजा सर पुन्हा गंभीर झाले. आता आपण ड्युटीवर आहोत. बाहेर जाताना हे प्रोफेशनल नातं जपलं पाहिजे. चालेल ना तुला? हो सर, नक्कीच, मी हसून म्हटलं. शिफ्ट संपण्याची वेळ झाली होती. रात्रभर जागल्यामुळे आणि मनावरचा त्या प्रचंड भावनिक तणावामुळे जेव्हा मी खुर्चीवरून उठले तेव्हा मला जाणवलं की माझे पाय जड झाले आहेत. खरंच, आजची ही शिकवण आणि मनाची ही कबुली यामुळे शरीराची शक्ती जणू संपली होती. मी चालायला लागले तर माझे पाय लटलटत होते. सरांनी चटकन पुढे येऊन मला हलकासा आधार दिला. सांभाळून. रात्रभर सतत उभं राहून काम केलंयस आणि त्यात एवढा मोठा विचारही मांडलायस. थकवा तर येणारच. सरांनी मला हॉस्पिटलच्या गेटपर्यंत सोडलं. घरी जा आणि नीट विश्रांती घे. आपण लवकरच बोलू, ते हसून म्हणाले. मी टॅक्सीत बसले आणि टॅक्सी हॉस्पिटलच्या गेटबाहेर पडली. पण माझं मन मात्र तिथेच त्या पांढऱ्या भिंतींमध्ये आणि सरांच्या त्या आश्वासक शब्दांमध्ये अडकलं होतं. त्या रात्रीच्या संवादानंतर हॉस्पिटलमधलं वातावरण माझ्यासाठी पूर्णपणे बदललं होतं. मनात एकीकडे भीती होती की सर आता कसं वागतील, पण दुसरीकडे एक अनामिक आनंदही होता. पुढचे काही दिवस आम्ही नेहमीप्रमाणेच ड्युटीवर भेटत होतो. पण आमच्या नजरा आता बरंच काही बोलून जात होत्या. सर आजही तितकेच प्रोफेशनल होते. पण अधूनमधून माझ्या कामाचं कौतुक करताना त्यांच्या आवाजात एक वेगळीच आपुलकी जाणवत होती. एके दिवशी ड्युटी संपवून मी हॉस्पिटलच्या बागेत बाकावर बसले होते. पावसाळा संपत आला होता आणि हवेत थोडा गारवा होता. अचानक मागून आवाज आला, अनुजा, एकटीच काय करतेस? अनुजा, एकटी काय विचार करतेस? मी वळून पाहिलं. डॉक्टर अथर्व सर होते. आज त्यांनी पांढरा कोट घातला नव्हता. साध्या शर्टमध्ये ते अधिकच साधे आणि जवळचे वाटत होते. काही नाही सर, बसले होते असेच, मी थोडं सावरून म्हटलं. सर माझ्या शेजारी बसले आणि शांतपणे म्हणाले, त्या रात्री तुम्हाला एक विचारलं होतं, लक्षात आहे ना? मी खूप विचार केला. खरं तर मला वाटलं नव्हतं की या हॉस्पिटलच्या दगदगीत मला कुणी इतकं समजून घेणारं भेटेल. तू फक्त एक उत्तम नर्स नाहीस, तर एक पारदर्शक मन असलेली मुलगी आहेस. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. सर पुढे बोलू लागले, मी माझ्या आईबाबांशी बोलतो आणि तुझी माहिती दिली. त्यांनाही आनंद झाला की माझ्या कामावर प्रेम करणाऱ्या कोणाला तरी पसंत केलंय. जर तुझी तयारी असेल तर या रविवारी मी माझ्या घरच्यांना घेऊन तुझ्या घरी येऊ का? हे ऐकताच माझ्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले. ज्या सुखाची मी कल्पना केली ते इतक्या लवकर सत्यात येईल असं वाटलं नव्हतं. हो सर, नक्कीच. माझे आईबाबासुद्धा तुम्हाला भेटायला उत्सुक असतील. मी कसाबसा आवाज आवरत म्हटलं. त्या रविवारी आमची भेट झाली. 2 कुटुंब एकत्र आली. डॉक्टर आणि नर्स या नात्यापलीकडे आता 2 जीवांचं रेशीमबंध जुळणार होतं. हॉस्पिटलच्या ज्या पांढऱ्या भिंतींमध्ये आमची ओळख झाली, त्याच भिंती आता आमच्या भविष्यातील सुखाच्या साक्षीदार ठरणार होत्या. काही महिन्यांनी आमचं लग्न झालं. आजही आम्ही दोघं त्याच हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्ट करतो. आजही आम्ही एकत्र राऊंड मारतो. आजही सर मला पेशंटचे ग्राफ्स वाचायला शिकवतात. पण आता फरक इतकाच आहे की ड्युटी संपल्यावर जेव्हा माझे पाय थकव्याने लटपटतात, तेव्हा मला सावरणारा तो फक्त माझा डॉक्टर नसतो, तर माझा हक्काचा जोडीदार असतो. पांढरा युनिफॉर्म आजही अंगावर असतो, पण आता त्याखाली फक्त एक जबाबदारी नाही, तर एकमेकांबद्दलचा अथांग प्रेम आणि विश्वास धडधडत असतो. आमचं हे निशब्द नातं आता शब्दांच्या पलीकडे गेलं होतं.